असताना तिकडे जो काही बेसुमार लाठीमार वगैरे झाला होता, गोधरा हत्याकांड झालं, अहमदाबाद झालं, हे सगळं जे काही घडलं ते कशासाठी घडलं? तर तिकडे एक पवित्र राम मंदिर चालले, ते अत्यंत घृणास्पद आहे. आणि मला असं वाटतं की मंदिर वही बनाएंगे, आता त्याचा अर्थ कळतोय की कशासाठी यांना मंदिर बनवायचं होतं. आम्हाला ते श्रद्धेसाठी बनवायचं होतं. आणि काल सुद्धा मी त्याचा ओझरता उल्लेख केला की स्वतः शिवसेना प्रमुखांनी सुद्धा दौरे केले. ते शिलापूजन संभाजीनगरमध्ये केलेलं मराठवाड्यात, तेव्हा प्रमोद महाजन सोबत होते, इतर सगळे सोबत होते. एक भारावलेला तो काळ होता. त्याच्यानंतर 92-93 साल हे जे काही घडलं मुंबईमध्ये, दंगली घडल्या, बॉम्बस्फोट झाले, हे सगळं लोकांनी का भोगलं मग? कशासाठी भोगलं होतं? तर हे सगळे हिंदू विसरू शकत नाही. आणि ही हिंदुत्वाची गद्दारी आहे. मी सातत्याने जे सांगतोय की नुसती ही तर वरवरची झाली. आमदार खासदार फोडणं ही गद्दारी, त्याचा त्याचा फडशा काय पाडायचा तो मतदार पाडतील. पण राम मंदिरामधनं जे काय दानपेटीतनं किंवा इतर काही जी काही चोरी चालली आणि त्याचे जे काही मामले उघडकीस येत आहेत, ते बघितल्यानंतर ही हिंदूंशी केलेली गद्दारी आहे, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटला, त्यानंतर सीईटीचा फुटला. आता नीटचा पेपर फुटल्यानंतर ऐका ऐका नीटचा पेपर फुटल्यानंतर केंद्रस्थान कुठे होतं? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे सगळेच्या सगळे जे पकडले गेले, ते जे काही मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं, पाहिलं, वाचलं, हे कोणत्या परिवाराशी संबंधित होते? काय झालं? त्यांची आता नावं पण कोणाला माहिती नाहीयेत. नावं पण विसरले. पुढे काय केलं? त्यांच्यावरती कारवाई म्हणून काय केलं? नुसतं आतमध्ये टाकले. पण मला 100% माहिती आहे की ते एका विशिष्ट परिवाराशी जर ते संबंधित असतील, जे मी प्रसार माध्यमातून पाहिलं आणि वाचलं,